पालकांनो, आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचा आहे? मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण. शिक्षण, संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम. क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी. क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात. कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. नायगावमध्ये जनसागराचा महाकुंभ. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त भव्य स्मारकाचे लोकार्पण. स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणि भारतीय समाज सुधारणेचा मानबिंदू असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची 195वी जयंती आज त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे अत्यंत देदीप्यमान सोहळ्यात साजरी झाली. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून सावित्रीमाईंच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. शनिवार 3 जानेवारी 2026 रोजी सकाळपासूनच सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून अनुयायांचा ओढा नायगावच्या दिशेने होता. बघता बघता संपूर्ण गाव लोकमय झाले. ज्ञानज्योती सावित्रीमाईंचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रशासनाचे चोख नियोजन आणि RSPची शिस्त एवढ्या मोठ्या जनसमुदायाचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. विशेषतः RSP वाहतूक नियंत्रण कक्ष आणि पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून उत्कृष्ट कामगिरी बजावली. सकाळी 7 वाजल्यापासूनच खंडाळा, जावळी, वाई आणि सातारा जिल्ह्यातील RSP अधिकारी व स्वयंसेवक तैनात होते. RSP जिल्हा समादेशक श्री रवींद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महाले सर, जमादार सर, बंबाळे सर आणि तरडे सर यांनी वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी अत्यंत कौशल्याने हाताळली, ज्यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही. नायगावमधील ग्रामस्थांनी या सोहळ्याबद्दल बोलताना सांगितले की असा अभूतपूर्व सोहळा आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. यावर्षीचे नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी होते. स्मारकाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी सावित्रीमाईंच्या कार्याचा गौरव करत हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला.